नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या म्हणजेच 29 जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजचा भाग शेवटपर्यंत खूपच इंटरेस्टिंग दाखवला. चला तर मग पूर्ण अपडेट जाणून घेऊया. आजचा भाग सुरू होतो सायली आणि अर्जुनच्या चर्चेने. सायली अर्जुनला सांगते की तिला सुमन काकूंची खूप काळजी वाटते, कारण त्या सगळं खूप धीराने हाताळत आहेत. पण आतून त्या किती त्रास सहन करत असतील ते कोणालाच कळत नाही आहे. अर्जुनही म्हणतो की नागराज खूपच धोकादायक आहे आणि त्याच्यासमोर नाटक करणं खूप रिस्की आहे. तरीही सुमन काकूंनी सगळं इतक्या हुशारीने मॅनेज केलं याचं कौतुकच आहे. पुढच्या सीनमध्ये नागराज आणि सुमनमध्ये जोरदार संवाद होतो. नागराज सुमनवर राग काढतो आणि तिला धमकावतो. तो म्हणतो की जगात कुणीही सुमनवर विश्वास ठेवणार नाही, कारण सगळे तिला वेडी समजतात. याचवेळी नागराज मोठा आणि धक्कादायक खुलासा करतो. तो सांगतो की अनेक वर्षापूर्वी रविराज किल्लेदारच्या कुटुंबाचा जो अपघात झाला होता तो त्यानेच घडवून आणला होता. हा सगळा प्लॅन त्याचाच होता आणि त्यानेच हे सगळं नियोजन केलेलं होतं. सुमनला हे ऐकून मोठा धक्का बसतो आणि ती पूर्णपणे स्तब्ध होते. नागराज पुढे सुमनला धमकावत सांगतो की ती कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि तिने काही जरी सांगितलं तरी सगळे तिला वेडीच समजणार आहेत. तो तिला औषधं देण्याचा देखावा करतो आणि म्हणतो की ती बरी झाली तर त्याच्या फायद्याचं नाही. हे सगळं ऐकून सुमन पूर्णपणे तुटून जाते आणि रडू लागते. पण सुमन खूप हुशार निघते. नागराजचा हा संपूर्ण कबुली जबाब तिने गुपचूप मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. नागराज खोलीतून बाहेर गेल्यावर सुमन तो व्हिडिओ तपासते आणि सायलीला फोन करते. ती सायलीला सांगते की सगळं नागराजने कबूल केलं आहे आणि तिने ते रेकॉर्ड देखील केलं आहे. सायली तिला शांत राहायला सांगते आणि लगेच तिथे येण्याचं आश्वासन देते. दरम्यान अस्मिताचं सीन दाखवतात. अश्विन तिला इंजेक्शन देतो आणि सगळेजण मिळून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन आणि सायली दोघेही तिथे सगळेजण थांबलेले असतात अस्मिताला हसवण्यासाठी आणि घरात थोडासा हलका फुलका माहोल ते तयार करतात. इकडे सुमनला नागराज परत खोलीत येताना दिसतो आणि ती खूपच घाबरून जाते. घाबरून ती मोबाईल खाली फेकते आणि तिथून निघून जाते. नागराजला मोबाईलची काही कल्पना येत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो. पुढे सायली आणि अर्जुन सुमनकडे जायला निघतात. दोघेही नागराजचा व्हिडिओ पाहून थक्क असतात. सायली म्हणते की आता नागराजचे 100 अपराध भरले आहेत आणि त्याला आता अटक होणारच आहे. अर्जुनही म्हणतो की हा पुरावा तो वरिष्ठांना दाखवणार आहे. यानंतर प्रिया आणि अश्विनचा सीन दाखवतात. प्रिया अश्विनची माफी मागते आणि पुन्हा विश्वास ठेवायला सांगते. अश्विन तिला कडक शब्दात समजावून देतो की पुन्हा अशी चूक झाली तर गप्प बसणार नाही, असं तो स्पष्ट करतो. प्रिया त्याच्यासमोर शरणागती पत्करते आणि पुन्हा असं न करण्याचं वचनही देते. शेवटी अर्जुन आणि सायली घरात बोलताना दाखवतात. कल्पनाताई सायलीचं कौतुक करत असतात आणि सगळ्यांनी जबाबदाऱ्या ती एकटीच सगळ्या सांभाळत असते यासाठी तिचं कौतुक करतात. अर्जुन सायलीच्या सासूबद्दल गंमत करतो आणि सायलीही मजेशीर उत्तर देते. या सीनमुळे घरात सकारात्मक वातावरण दिसून येतं आणि भागाचा शेवट प्रोमोमध्ये होतो. पुढील भागात अर्जुन आणि सायली नागराजचा व्हिडिओ वरिष्ठांना दाखवणार आहेत. सुमन रडताना दिसते आणि सायली म्हणते की नागराजला आता अटक व्हायलाच हवी. पण खरंच अटक होणार का? की काहीतरी नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे याचा मोठा सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला खूप अनमोल वेळ देऊन या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.